आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. 2 खोल्या आहेत पण त्याचं पेस्ट कंट्रोलचं काम चालू आहे म्हणून म्हणलं ऍडजस्ट करायला लागेल थोडं. खाली खूप चांगली खोली आहे बेसमेंट मध्ये. चल ठीक आहे. सुंदर परगावी हायसा काळजी घ्या. वय मला ठाऊक हाय सुंदरी या न बाकी समजे बी आहेत तिथं तरी बी. अनाईक जोर शरू सापडत नाही अक्षरा सैरभैर झाली असेल तिची काळजी घे. आणि बघ जे काय होईल ते आमासने कळवत राहा. काळजी लागून राहिली आमासने. बाय ठेव. वहिनी चहा. अगं सुंदराने अक्षराच्या काळजीपोटी काय बी खाल्लं नाहीस बघ. निदान चहा तरी घे. सुंदरशी बोलत होती. वय त्याचाच कॉल होता. निदान समधी सुखरूप पोचली आहे. आता पुढे काय होतंय ते बघायचं. बरं झालं सुखरूप पोचले ना व आता तुझी काळजी मिटली. आता तू निवांत राहा. ताई अक्षरा जे बोलली ते खरं असेल का? वहिनी अगं हे समजा आपल्यासाठी नवीन आहे बघ. कोणी काही बी बोलतंय. आता आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ना ते देवी आईलाच ठाऊक. या समद्यात आता विश्वास कुणावर ठेवायचा हे ठरवायला पाहिजे आपण. ताई अक्षरावर माझा पुरा विश्वास आहे. पर माझा बी विश्वास आहे अक्षरावर. पर बाकीचं इथं कोण कसं आहे काय माहित. शरूच्या जीवावर जो कोणी बी उठला असेल ना त्याला आपली अक्षरा सोडणार नाही एवढं नक्की. मी इथे राहायचंय. हो नाही तुमच्या बोलण्यातून असं वाटलं होतं की तुम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलची रूम दाखवताय. आय नो बट सो सॉरी. तुला या अडगळीतच राहावं लागणार आहे म्हणजे दुसरीकडे कुठे सोय नाहीये ना. आणि तसंही मला असं वाटतंय की शरू कुठे असेल काय करत असेल कुठल्या अवस्थेत असेल याचेच वेध लागले असतील ना तुला. त्यामुळे इथे सुखसुविधा आहेत की नाही याचा एवढा काही फरक नाही पडणार असं मला वाटतं. हो आणि तसंही मी इथे आराम करायला आलोच नाहीये. तुम्ही म्हणाला होतात ना की शरू बद्दल काहीतरी सापडले तुम्हाला इथे. मग सांगा लवकर काय सापडले. हो सांगते. ऍक्च्युली मी नाही सांगणार आहे. डीसीपी धनंजय तुला सांगते. डीसीपी? हो का? नाही म्हणजे शरू सापडावी असं तुला नाही वाटत आहे का? वाटतंय ना. त्यासाठीच आपल्याला त्यांची मदत घ्यावी लागणार आहे. नाही ओके ठीक आहे. डीसीपी धनंजय म्हणजे तेच ना त्यांच्यासोबत तुमचं लग्न ठरलं होतं. हो तेच. त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय. इनफॅक्ट तुमच्याबद्दल खूप ऐकलं. जसं की आय मीन तुमच्या दोघांचं लग्न 2दा तुटलं आणि आता तुम्ही आदित्य बरोबर राहताय राईट. मग काय नाही आय मीन धनंजय फेर असतील ना. काय की तुमच्या तणावाचा परिणाम आमच्या केसवर व्हायला नको. मला असं वाटतं अश्विन तुझ्यापर्यंत अर्धवट इन्फॉर्मेशन पोहोचली. आमच्या तणाव असो किंवा नसो माईसारख्या माफियाचा मुखवटा फाडलाय आम्ही. इनफॅक्ट एक्सपर्ट होता मी या सगळ्यात. त्यासाठीच म्हणाले मी की शरूला शोधण्यासाठी त्यांची मदत होईल आपल्याला. अँड यू डोंट वरी. मी तुझ्या लाडक्या बायकोलाही शोधून काढेन आणि तिला छळणाऱ्या गुन्हेगारालाही. शरू नक्की या शहरात असेल ना. आणि आम्ही तिला शोधून काढू.
संकट कुठल्याही रूपात तिच्या आजूबाजूला फिरत असेल ना, तरीही मी आणि अक्षरा तिला नक्की यातून वाचव. आणि तसंही तूही असशीलच ना. शरूला वाचवण्यासाठी तू स्वतःच्या जीवाची बाजी लावशीलच, हो ना? हो. वाटलंच. चालेल, येते मी. बोलला का त्यो? असं समोर येऊन बोला ना. हातभार काय करताय? माझ्यावरच वरडालीस तू. अगं तू डोकं खराब केलंयस माझं. त्या देणीकराचे पैसे द्यायचेत का नाही म्हणून कुणाला तोंड दाखवू, कुणापासून लपू काय कळण झालंय मला. आपल्याच घरात चोरासारखा वागायला लागलो मी इथं वाड्यात. का आता काय झालं? काय झालं म्हणजे? अगं त्याचे फोन यायला लागलेत की मला. अगं त्याला पैसे द्यायचेत की. कधी होणार आहे पैशाची सोय? वय झाली. झाले? अगं मग कुठं आहेत पैसे? दे की मला द्यायचे त्याला. उशाखाली ठेवल्यात. उशाखाली? काय करशील का नाही उर्वशी? तुझा भरोसा नाही. तुझ्या अक्कल म्हणजे सुपरफास्ट आहे बघ. ह्या औषध असतील. तू ठेवलं का? कुठे आहेत पैसे? नाही आहेत पैसे. घरात जो धिंगाणा सुरू आहे त्यात कुठून येणार आहेत पैसे? त्यात ती अक्षरा बी शरूसाठी गायब आहे. काय तर म्हणे तिला तिच्या मैत्रिणीनं सुंदरीने बोलवलंय तिच्याकडं. त्यामुळे तिला बी आता पेचात धरता येणार नाही. अगं होय बये, तुझं सगळं म्हणणं मला मान्य आहे, पण ह्या वक्ताला मी काय करू? घरात कुठे टाळ गावतोय का तो बघा. हा, आणि भजन करत बसा. मी बी येते पेटी घेऊन. थट्टा थट्टा वाटते तुला? थट्टा वाटते? त्याचा फोन येतो का नाही माझा जीव हितपर्यंत येतो. काय करू सुचत नाही मला. त्याचा जर फोन आला तर मी काय हे? अगं मग काय करू? लय खतोड माणूस आहे त्यो. जीव गेला माझा. अगं काय पण करून आपण त्याला पैसे दिले पाहिजेत, पण कसे मिळणार पैसे? पैशाचा पाऊस पडणार आहे आता. काहीतरी विचारताय. आधी अश्विनशी तर निपटू दे, मग बघू काय करायचं ते. आई, काय चाललंय तुझं? तुझं काय बाई आता? जसं काही घरात काय चाललंय तुला काही माहीतच नाहीये. तू इतकी निवांत कशी काय आहेस ग? तुला कोणी सांगितलं ग मी निवांत आहे? हा नाही, हाय मी निवांत. आता पातूर होते अगं निवांत. तू नव्हतीस ना डोकं खाजवायला, पण आता तू आली आहेस ना व आता नाही राहणार निवांत. बोल, कशा पाय आली असती? मला सांग, ती शर्वरी त्या सुंदरीपर्यंत कशी पोहोचली? तुला कोणी सांगितलं ग ती तिथे पोहोचली म्हणून? हा, निस्त्या शंका आहे ती. तिचा शोध सुरू आहे तिकडं. आणि काय ग, आणि ती गेली पण तिकडं, तर तुला काय करायचं आहे? हा, तो पळविणारा काय तिला हिथं तिथं लपविणार आहे वय? अजून तुझं काय काम आहे काय? निघा दी इथनं. मला विचारायचं, मला नामस्मरण करायचं आहे. हा अक्षरा बोल. सगळं ठीक आहे ना मग तिकडं? काय ग, त्या सुंदरीच्या डोक्यात तरी काय आहे? म्हणजे अश्विन अडकल ना व? आत्या शांत व्हा. सगळं नीट होईल. धनंजय आणि सुंदरीच्या तावडीतनं आता अश्विन सुटू शकत नाही. त्यांच्या डोक्यात नक्की काहीतरी प्लॅन आहे. आम्ही आत्ता जस्ट इथे पोहोचलोय आत्या, आणि सुंदरीच्या घरचे सगळे आपल्या बाजूने आहेत. हे भारी झालंय बघ. खरंच देवी आईच पावले म्हणायची. अक्षरा, अक्षरा, अगं तू शांत का झाली बाय? आत्या, शरूची खूप काळजी वाटते. तिला वेळेत जेवण पोचवाल ना? तिची काळजी घ्या.
मला माहिती आहे त्याचा तिला खूप त्रास होतोय आणि मलाही त्याचं गिल्ट येते. अक्षरा, अगं शांत राहा ग पोरी. मला सांग, हे समजा आपण आपल्या शरूसाठी करतोय ना? तिला जेव्हा कळेल ना की आपण हे का करतोय तेव्हा तिला बी लई बरं वाटेल बघ. हे बघ, अश्विनचं खरं रूप जगासमोर आलंच पाहिजे आणि ते समोर आणण्यासाठी तुला खंबीर राहावं लागेल. हे असं खचून चालणार नाही बाळा. हो आत्या, काही झालं तरी मी अश्विनला सोडणार नाही. हा बरं, काळजी घे. अक्षरा, कोणा संग बोलत होतीस आणि कोणाला सोडणार नाही म्हणत होतीस? आत्यांशी बोलत होते. शरूला शोधण्याची शेवटची संधी आहे ना, शेवटची आशा आहे असं म्हणत होते. अक्षरा, अगं तुझी काळजी कळतेय मला, पर आपण इथं आलोय ना आता. हा, आपल्या संघ सुंदरी हाय, धनंजय हाय, अगं कलेक्टरने डीसीपी साहेबात आपल्या संघ. आपली शर्वरी लवकरात लवकर सापडेल बघ. आणि आपण दोघं आहोत की, आपण दोघं बी शोधू तिला. मी आहे तुझ्या संघ. आणि अक्षरा, अश्विन बद्दलचा संशय तुझ्या मनातला मिटलाय ना, मला लय भारी वाटतंय बघ. आता त्याच्यामुळे आपल्यात भांडणं झाली, मी तुझ्यावर चिडचिड केली, पण आता तसं होणार नाही. आता आपल्यातली भांडणं मिटली आहेत, आता समज चांगलं होणार बघ. आणि अक्षरा, यापुढे ना आपण एकमेकांसंग कधीच नाही भांडायचं बघ. सॉरी, मला पुन्हा एकदा तुमच्याशी खोटं बोलावं लागतंय, पण अश्विनचं खरं रूप लवकरच तुमच्या समोर येईल. सुंदर, सॉरी मी अरे नाही नाही, हे की मी एवढं सांगायला आलो होतो की धनंजय आलाय, सो तुम्ही. अरे नाही नाही, आलोच आम्ही. कोणी आहे का? हेल्प, प्लीज मला वाचवा. हेल्प. तर जरा आता माझ्या पद्धतीने घेऊया. सुंदर, तुझ्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. प्रश्नच नाही, बोला काय करायचंय. हे बघ, जास्त काही नाही. माझे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं हवी आहेत मला. चालतंय की. आता अश्विन. अश्विन? हा, त्याची चौकशी करावी लागेल. पर त्याची चौकशी कशाला? नाही म्हणजे तो तर नवरा आहे ना व, तुमचा त्याच्यावर बी संशय आहे होय? नाही 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 सुंदर, कसं आहे बघ, आता जसं मी तुझी चौकशी केली, तुझ्याकडनं मला काही इन्फॉर्मेशन मिळाली, राईट, तसंच मला फक्त अश्विनची चौकशी करायची आहे, जेणेकरून मला काही अजून त्याच्याकडून इन्फॉर्मेशन मिळेल. जस्ट अ पार्ट ऑफ प्रोसेस. ठाव आहे तू फोन उचलणारच नाहीस, पण मी बी जळूसारखी आहे, पिच्छा नाही सोडणार तुझा.
तू मला किती फसवण्याचा प्रयत्न केलास ना, तरी पण मी असा तसा निघणारा काटा नाहीये. गेलो ना तर तुला घेऊनच जाईल, कळलं का? आता कसं आलं ना पोटातलं वटावर? लेप लावला मेणाचा आणि आत पुतळा शेणाचा. तुझी चाल काय हाय हे मला कळणार नाही असं वाटलं होय तुला? मला फसवण्यासाठी चाललीत ना ही समजी थेर. ए, तू फसवलंयस मला. सगळं एकटीने हडप करण्याचा डाव आहे ना तुझा. पण तू आता बघच मी काय करतो. मला ना फक्त एक धागा सापडला पाहिजे, मग तू संपलीस समज. उर्वशीला संपवणं इतकं सोपं नाही. तुझा मोरचा काय प्लॅन आहे तो सांग मला, नाही तर फसशील. आणि आता कुठे आहेस तू? कळेल तुला मी कुठे आणि तू कुठे असशील. जेलमध्ये जाशील ना तेव्हा सगळं आपसूक कळेल. चल ठेव फोन. अश्विन, हॅलो. हा एकच माणूस आहे अश्विन. वय वय त्याला संपवायचं कायमचा. हा 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 आत्ता वय आता तो सुंदरी कलेक्टर आहेत ना बघा, त्यांच्या तिकडे शहरात आहे बघा. अहो अहो ऐका तर, मी तुम्हाला हवं तर दुप्पट पैसे देते. हा हॅलो हॅलो घ्या. सुंदरीच्या शहरात जाऊन गुन्हा करणं म्हणजे नरकात जाण्यासारखं वाटतंय समजेसनी. म्हणून एक बीजन तयार होत नाही वाटतं. आणि यो अश्विन भी वाघिणीच्या गुहेत जाऊन लपलाय. आता त्यानं काही सापळा रचण्याआधीच आपण सुटायचा मार्ग शोधायला पाहिजे. पर तिथं काय चालू आहे मला कसं कळणार? सुंदर अक्षराला फोन केला तर? नाही नाही नको, फोन करून चालायचं नाही. पण मग आता काय करू? अय बारक्या, थांब थांब थांब. मामी लवकर बोला, थांबायला वेळ नाही, लय टाइम झालाय. ए त्याचा टाइम आणि ठेव बाजूला. मला सांग सुंदरचा काय प्लॅन आहे आता? सुंदरचा? तुमचा कुठला प्लॅन आहे? माझा? सिम कार्ड कुठला आहे? अरे तो प्लॅन नाही रे, हुंडाना पकडण्याचा काय प्लॅन आहे? तो प्लॅन होय. तो प्लॅन कोण आहे? सुंदरी ताईनं केलाय. आता तुम्ही बघा, जो कोणी दोषी असेल ना तो एकतर जेलात नाहीतर उकळत्यात तेलात. उगा फालतू बडबड करू नकोस, काय ते नीट सांग. काय हो मामी, तुम्हाला काय इतकी काळजी आहे त्याची? तुम्ही तर काही केलं नाही ना? हे तोंड सांभाळून बोल. जा रे बारक्या तू. जातो की, मला कुठं हाऊस आहे थांबायची? तुम्हीच थांबवलं होतं. हा आला म्हटल्या जा. काय ग अशी काय बघतीस मारक्या म्हशीवानी? नाही, शाळेत ऐकलेली एक गोष्ट आठवली. कोणची? मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. आता बुडण्याची भीती ही खाणाऱ्याला असते, आणि जर तुम्ही खीर खाल्ली असेल तर करा की मान्य. मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. सुंदर, अश्विन बरं झालं तू आलास. हे DCP धनंजय साहेब आहेत. शर्वरीच्या बाबतीत तुझी चौकशी करायची आहे. चौकशी? आणि माझी? व्हॉट डू यू मीन? अरे अश्विन, गैरसमज करून घेऊ नकोस. त्यांनी आमची बी चौकशी केली आहे बघ. आणि बघ, शर्वरी लवकरात लवकर सापडली पाहिजे की नाही, मग आपण पोलिसांची मदत करायला हवी.
आणि अरे ते मित्र आहेत आपले, आपली मदत करत आहेत, आपल्याशी प्रेमानं बोलत आहेत, तर बोलून घे की. आता जर नाही म्हणालो तर पुन्हा सगळे माझ्यावरच संशय घेतील. मी तयार आहे. काही पर्सनल प्रश्न विचारायचे. थोडी पर्सनल स्पेस लागेल. बेसमेंट आहे, म्हणजे तिथे कोणी डिस्टर्ब नाही करणार तुम्हाला, तुम्ही तिथे जाऊ शकता. परफेक्ट. अश्विन, ठीक आहे साहेब, लय काळजीत आहे. सुंदर, अरे नको काळजी करू. आम्ही असंही त्याला खूप इरिटेट केलंय. तुम्ही फक्त त्याला प्रश्न विचारा आणि जरा घाबरवा, म्हणजे काहीतरी तर बोलेल तो. ठीक आहे, मी मोबाईलवरती रेकॉर्ड करून घे. धनंजय, थँक्यू. अक्षरा, डोंट वरी.